येणारी पिढी विचारेल त्यावेळी येणाऱ्या पिढीला फक्त एकच उत्तर द्यायचं की लेका, आज आपल्या घरातल्या बापाच्या कपाळावरचा भंडारा जर कुठल्या माणसामुळे वाचला असेल तर त्या माणसाचं नाव आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक आहे. खर तर माझे एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा आहे, मी नेहमी सांगत असतो. तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग, ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जातं. त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं. खरं तर बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी, लाडू आणि जलेबी हे ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात, कारण तो धनब्रह्म आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. जसं बालाजीला जाताना आपण विठ्ठलला जाताना रामकृष्ण हरीच्या गजरात जातो, तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. काय म्हणतात? गोविंदा. तुमच्या गावची लोक मुकी नाहीत ना? तुम्ही आजारी नाही ना? मग आवाज आला पाहिजे, गोविंदा गोविंदा. मध्यंतरी माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. मी म्हणलं आपल्याला पण बरं वाटावं म्हणून आपण सवच चालत जावं, म्हणून मी सवच चालत जायला निघालो. सगळी लोक माझ्या सोबत होती. मी म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. तर आमच्याच भागातली कोल्हापूरची एक आजीबाई आली होती. आता कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रसा ठसक्याशिवाय बोलणार नाही. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो. मावशीला म्हणलो मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणली अरे लेकांनो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण राजे आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. उमाजी राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. उमाजी राजांचं नाव ऐकल्यावरती हातात आलेलं संकट छातडावरती घ्यायची जिगर राजांचं रक्त तुम्हाला आम्हाला शिकवतं. उमाजी राजांना कधी आपण पाहिलं नाही? पाहिलं. ज्या राजाला कधी पाहिलं नाही, ज्या माणसाला आपण कधी बघितलं नाही, त्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा, इंग्रजांच्या विरोधात ज्यावेळी पहिल्यांदा बंड पुकारला आणि त्यांच्या विरोधात ज्यावेळी लढाईची घोषणा केली, त्यावेळी उमाजी राजांच्या सोबत जी माणसं लढली असतील, ज्यांनी प्रत्यक्ष उमाजी राजांना बघितलं असेल, त्या माणसांचं काय होत असेल. उमाजी राजे आपल्या सोबत घोड्यावरती बसलेत, राजा आपल्या सोबत तलवार चालवतेत, राजा आपल्या सोबत कुऱ्हाड चालवतेत, राजे आपल्या सोबत गोरगरिबाची भाकरी त्याच्या ताटात मिळवून देतेत, राजे इंग्रजांच्या कपाळावरती घाम फोडतेत. ही कल्पनाच एवढी मोठी होती की उगाच इतिहासानं उमाजी राजेंचं नाव सुवर्ण अक्षरानं पहिल्या पानावरती लिहून नाही ठेवलं. पण दुर्दैव वाटतं या महाराष्ट्राचं, ज्या माणसानं इथल्या पिढ्यांचा उद्धार केला, त्या माणसाची जयंती फक्त रामोशी समाजानं साजरी करावी आणि इतर समाजानं घरात बसावं, ही या मातीची सगळ्यात मोठी खंत आहे. हा लढा फक्त रामोशी समाजासाठी होता का हो? हा लढा फक्त इथल्या रामोशी समाजाला न्याय मिळावा यासाठी होता का हो? नाही. या महाराष्ट्रातल्या 18 पगड 12 बलुतेदार जातीतल्या माणसांच्या जीवातला पहिला श्वास जर कोणामुळे येत असेल तर ते फक्त क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्यामुळे येतो. ह्याची कल्पना इथल्या प्रत्येकाला, भारतीयाला असली पाहिजे. पण ही सुरुवात कुठून झाली? खरं तर नाईक समाज किंवा रामोशी समाज हा रामवंश समाज, राणा वनात राहतो म्हणून या समाजाचं नाव पुढं रामोशी समाज असं पडण्यात आलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचवण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर ते रामोशी समाजानं केले, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. अहो, महाराजांचा जीव कोणावरती होता हो? महाराजांचा जीव होता इथल्या मावळ्यांवरती, इथल्या बहरजी नायकांवरती, इथल्या समाजातल्या शूरवीर योद्ध्यांवरती.
याच नगरला बहरजींचा जन्म झाला. बहरजी नाईक म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर. त्यांची निवड कशी झाली? महाराज एकदा जंगलात जात होते. शत्रू यायची, आक्रमण करायची आणि या स्वराज्यावरती हल्ला करायचे. स्वराज्याची गाठ बांधायची आहे, स्वराज्य उभा करायचा आहे, यासाठी एक एक मावळा महाराजांनी जोडला. महाराजांनी जंगलामध्ये, कधीतरी तुम्ही सातारला गेलात तर भोर नावाचा तालुका आहे, त्या भोर नावाच्या रायरेश्वराच्या मंदिराच्या खाली महाराजांनी जंगलामध्ये आपल्या सवंगड्यांना बोलवलं. त्यांना सांगितलं विट्टीदांडूचा खेळ करा, आणि विट्टीदांडूचा खेळ थांबवला आणि सांगितलं की तलवारबाजी चालवा, ढोल ताशे खेळा, त्याचबरोबर दांडपट्टा चालवा. या शत्रूंच्या विरोधात आपल्याला उभा राहायचं आहे. आणि महाराजांनी जंगलाच्या बाहेर 2 पोरू उभी केलेली. त्यासनी सांगितलेलं की बाबा, बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा, म्हणजे आम्हाला कळून जाईल बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते. मग बाहेरून कोणी अनोळखी व्यक्ती येताना दिसली की जंगलाच्या बाहेर उभे केलेले 2 पोरं हुबेहूब कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढायचे. महाराजांना समजायचं कोणीतरी अनोळखी व्यक्ती येत आहे. राजे लगेच तिथं तलवारबाजीचं प्रशिक्षण थांबवायचे आणि विट्टीदांडू खेळायचे, कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आत स्वराज्याची गाठ बांधली जाते. एकदा बाहेरून बहरजी नाईक येत होते. बहरजी नाईकांना बघितल्या बरोबर जंगलाच्या बाहेर उभे केला, पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. नाईक आत आले, राजांना मुजरा केला. राजा, संधी द्या राज, एकदा या मातीसाठी मरायची संधी द्या राज. हा बहिर्जी या स्वराज्यातल्या माय माऊलींची कुंकू वाचवण्यासाठी एकदा संधी मागतोय राज. राजांनी विचारलं, काय करतोस? काय नाही जी, मी पिंगळा होतो बर का. राज, मी वासुदेव होतो बर का. राजा, मी भिकाऱ्याची वेशभूषा करतो बर का. अख्ख्या मावळात लोक असं म्हणतात की बहरजी सारखी भूमिका अख्ख्या जगात कोणी करू शकत नाही, इतकी इतकी सुंदर भूमिका करतो मी. महाराज म्हणले, असं? हा, हो महाराज. ठीक आहे, मी तुला बोलवून घेतो, जा. बहरजी नाईक जायला निघाले. 4-5 पावलं पुढे गेले, पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले, राज, जंगलाच्या बाहेर जे तुम्ही 2 पोरू उभी केलं सा, त्यासनी सांगा की मोर या दिसात वरडत नसत्यात म्हणून. एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं, एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं आणि महाराजांनी त्यांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात, त्या काळात राणी वेसात यायची जायची परमिशन खुद्द महाराजांच्या अंगरक्षकांना सुद्धा नव्हती. पण महाराजांच्या राणी वेसात जाऊन महागार यायची परमिशन महाराजांनी फक्त एकाच मावळ्याला दिली होती. त्यांचं नाव म्हणजे गुप्तहेर बहरजी नाईक. ही योजना आहे ना, हे देण आहे ना, अहो देत राहतो हा समाज, मागत काही नाही. बघा ना, इतिहासात या समाजानं आजपर्यंत काहीच मागितलं नाही, फक्त हा समाज देत राहतो, देत राहतो. इथल्या समाजानं आतापर्यंत फक्त या मातीला दिलंय, इथली माणसं दिलेत, माणसांबरोबर आपली पोरं सुद्धा इथल्या मायलेकीने स्वातंत्र्यासाठी बहाल केलेत. हा समाज फक्त देतो देतो. या समाजाला कुठं इतिहासात नाव यावं अशी अजिबात अपेक्षा नाही. कुणीतरी आपल्याला काहीतरी द्यावं याची सुद्धा अपेक्षा नाही. महाराजांनी ज्यावेळी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तुम्हाला माहिती आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात एक पोस्टर असतं महाराजांचं. त्यात एक इंग्रज अधिकारी आहे जो महाराजांना मुजरा करतो, त्याचं नाव हेनरी. तो म्हणतोय की महाराजांचा राज्याभिषेक व्हायच्या अगोदर 2 महिने आमच्या इंग्रजांच्या वकारीच्या शेजारी एक भिकारी भीक मागत होता. मी पळत पळत गेलो, त्या भिकाऱ्याची मला दया आली. त्या सुरतेमधल्या त्या भिकाऱ्याच्या ताटात मी 1 रुपया टाकला आणि त्या माणसानं 2 दिवसात आमची सुरत अख्खी भिकारी करून टाकली. दुसरे तिसरे कोणी नव्हते, स्वराज्याचे गुप्तहेर बहरजी नाईक होते. ज्यांनी सुरतेतला लुटायचं काम महाराजांच्या सांगण्यावरनी केलं. एकदा महाराजांनी विचारलं, नाईक, हो नाईक, अहो उद्या तुम्ही गुप्तहेर, उद्या मेलात ना तरी इतिहासात तुमचं नाव कुठे लिहिलं जाणार नाही, कारण एवढी गुप्त बातमी ठेवायचं काम गुप्तहेर खात्याला होतं. नाईक, तुमच्या पोराबाळांचं काय हो, तुमचं बरं वाईट झालं तर. तरी हा रांगडा मर्द महाराजांना म्हणतोय, महाराज
पोराबाळांची चिंता कोणाला? महाराज, मी स्वराज्यासाठी जन्माला आलोय. हे पाणी सोडलं मी माझ्या पोराबाळांवरती, हे आयुष्य कुर्बान केलं मी माझ्या स्वराज्यावरती. राज, हा भरजी तुमचा, हा भरजी स्वराज्याचा. राज, म्या मेल्यानंतर ज्या हडातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी हे नाव ऐकू येईल, राज, ते हाड या भरजी नायकांची असतील, एवढं लक्षात ठेवा. हे समर्पण आहे ना, हे समर्पण द्यायचं काम रामोशी समाजाने इथल्या मातीमध्ये केले. प्रत्येक गोष्ट शिकवते मातीसाठी कसं जगायचं, मातीसाठी कसं बलिदान द्यायचं. नाईक म्हणजे प्रचंड मोठी आसामी होती. छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचण्याचा प्रयत्न नाईकांनी केला असं मी का सांगितलं? तुम्हाला माहिती आहे, महाराजांनी सुरतेबरोबर अजून एक गाव लुटलं होतं. त्या गावाचं नाव जालनापूर. आपल्या इथं जालना नावाचं शहर आहे. महाराजांनी ते लुटलं. जालना लुटल्यावरती सगळी संपत्ती गोळा केली आणि राजा थेट कुठे गेले? महाराज थेट पहिल्यांदा संगमनेरमध्ये आले. छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत खुद्द बहरजी नाईक सुद्धा होते. आणि त्यावेळी संगमनेरमध्ये सगळी सोन्याची लूट आणून ठेवली होती. पण खबर महाग कळाली, महाराजांनी जालना लुटलाय. सगळं सैनिक माघारी आलं. महाराजांना पकडायला एकदम कवचित पकडलं. आता काय? गेले. शिवाजी राजा बेमोत मरणार. आता कवटात सापडले. कैक सैन्यानिशी महाराजांनी हल्ला केला होता. पण त्यावेळी महाराजांचा जीव वाचण्यासाठी उभा राहिले ते म्हणजे महाराजांचे सगळ्यात आवडते निष्ठावंत सरदार बहरजी. राजे म्हणाले, मी आहे ना. महाराजांनी विचारलं, बहरजी लढता? अहो राजे, मी आहे ना, याच नगरचा आहे. इथला रस्ता मला माहिती आहे. राजे, तुम्हाला सुखरूप पोचवायची जबाबदारी हा बहरजी करेल. आणि संगमनेरची लढाई झाल्यानंतर बहरजी नायकांना सुखरूप पोचवायचं काम रायगडावरती जर कुणी केलं असेल तर ते फक्त गुप्तहेर बहरजी नाईक यांनी केलंय. छत्रपती शिवाजी राजांना सुखरूप पोचवायचं, राजांच्या जीवाला हात नाही लागला पाहिजे, एवढी साधी माफक अपेक्षा या माणसांनी ठेवली. हो, काही जीवाचा पर्याय केला. पहिला घाव हा आमच्यावरती असेल आणि दुसरा घाव हा महाराजांवरती असेल. आज 365 गड किल्ल्यांवरती जो भगवा फडफडतो ना, तो फडफडतो फक्त इथल्या रामोशी समाजाने दिलेल्या बलिदानामुळं, त्यांच्या प्रेरणेमुळं, त्यांच्या असंख्य त्यागामुळं. हे ऐकायला भारी वाटतंय, ऐकल्यावरती अंगावरती काटा येतो. पण या माणसांचा त्याग तुम्हाला माहिती आहे? महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता. महाराजांनी प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न केला. ज्याची त्याची पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकून ज्याला त्याला महाराजांनी बक्षीस दिलं. खरं तर ज्यावेळी सिंहासन एक एक पायरी चढत होते त्यावेळी पहिली पायरी चढली महाराजांना बहरजी नायकांचा प्रताप आठवला. तानाजी मालुसरे आठवले, बाजीप्रभू आठवले. महाराज सिंहासनावरती बसले, प्रत्येकाला काही ना काहीतरी देत होते. कोपऱ्यात एक माणूस उभारला होता. त्यांनी मौलवींचा ड्रेस परिधान केला होता. महाराजांनी बघितलं त्या माणसाकडं आणि महाराजांच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. अरे, ज्या माणसानं स्वराज्याची पहिली पायरी रचली, ज्या माणसानं पहिला घाव स्वतःच्या अंगावरती झेलला, माझ्यावरती काही शत्रूला येऊन दिलं नाही, ते बहरजी नाईक कोपऱ्यात मौलवींचा वेश घेऊन उभारले होते. या माणसाने आयुष्यात काही मागितलं नाही. या माणसाने फक्त स्वराज्याला दिलं आणि स्वराज्य महाराजांचं उभं करून दाखवलं. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकामध्ये सगळ्यात मोठा स्वराज्य उभं करण्याचा वाटा जर कुणाचा असेल तर तो आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांचे खऱ्या अर्थाने विचारांचे वंशज असलेला बहरजी नाईकांचा आहे. शाहिस्ते खान आला या स्वराज्यावरती. सुरुवात बघा क्रांतीची कुठून झाली. आपण म्हणतो ना, 18 पगड 12 बलुतेदार जात. मराठा हा त्या काळातला जात नव्हती बरं का. मराठा हा लढणाऱ्यांचा धर्म होता. जो जो या मातीसाठी लढेल ना, तो मराठा. लढणाऱ्यांचा धर्म. खरं तर त्यामुळे माणसांनी जाती मागितल्या नाहीत. पण आमचं दुर्दैव कुठं झालंय? शिवजयंती आली की मराठा समाजानं करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली, दलित समाजानं करायची. अहिल्याबाई होळकरांची जयंती आली, धनगर समाजानं करायची. उमाजीराजेंची जयंती आली, तुमच्या समाजानं करायची. म्हणजे इथल्या लोकांनी काय करायचं? फक्त जाती जातीमध्ये इथले महापुरुष वाटून घ्यायचे. अरे बंद करा उत्पात, हे बंद करा उत्पात.
थांबवा आपुला घात, सामर्थ्यानं जावो व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. शाहिस्ते खान आला या स्वराज्यावरती. महाराज पन्हाळ्यावरती कैद, तरी स्वराज्यावरती एका टायमाला 2-2 संकट. महाराज किल्ल्यावरती कैद आणि शाहिस्ते खान 1.5 लाखाची फौज घेऊन पुण्यात आलाय. पुण्याच्या लाल महालात थांबला. स्वराज्य चालवायचं काम पाठीमागं भरजी नाईक यांनी केलं. महाराजांपर्यंत पहिली बातमी पोहोचवली. राज, तो शाहिस्ते खान खुले आम येतोय रे, त्याला छळतो, राजा काहीतरी करा. आणि महाराजांनी सांगितलं, नाईक मी कैद आहे, 2 वर्ष कसं तरी थोपवून ठेवा, 9 महिन्यात मी कैदेतनं खाली येतो, स्वराज्यातनं शाहिस्ते खानाला ताणून लावू. 2.5 वर्ष मातीत थांबला. माय माऊलींची कत्तल करायला चालू केली, खुल्या आम छायला चालू केलं. संयम संयम. महाराज खाली आले आणि महाराजांनी ठरवलं त्या शाहिस्ते खानाला आपण त्याची औकात दाखवायची. खरं तर महाराजांनी त्या काळात भरजी नाईक यांना बोलवलं आणि विचारलं, नाईक सांगा कसं करायचं. आणि जगातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची खऱ्या अर्थानं मांडणी जर कोणी केला असेल तर ते गुप्तहेर भरजी नाईक यांनी केली आणि सर्जिकल स्ट्राईक करायचं ठरलं लाल महालावरती. लाल महाल हा महाराजांचा किल्ला, महाराजांचं महाल. राहू दे म्हणजे आपल्याच घरात राहिलाय, राहू दे राहू दे राहू दे. पण काही वेळ असते आणि महाराजांनी आपल्या भरजी नाईकांना सांगितलं, नाईक तुम्ही या मोहिमेचं नियोजन करा. नाईकांनी पुण्यातल्या एक बोलवला आणि त्याला सांगितलं, तू एक काम कर. तो माई रोज लाल महालात जायचा आणि शाहिस्ते खानाला फुलं वाटायचा. भरजी नाईक फार हुशार. भरजी नाईकांनी लाल महालात जाणाऱ्या माळ्याच्या मेहुण्याला आपल्याकडे आणलं आणि सांगितलं, दाजी रोज जात्यात लाल महालात माहिती काढायची, मला आणून सांगायची. आता मेहुणा अवघड जागेचं दुखणं, ऐकावं तरी एक, नाही ऐकावं तरी एक. आणि झालं बरोबर. हे गेला मेहुणा बहिणीकडं. राजाचा निरोप आहे, नाईकाने निरोप धाडलाय. एक काम करायला लागते, दाजीला सांगायला लागते, आज शाहिस्ते खान कुठं कुठं थांबतो, किती सैनिक घेऊन बसलाय, ही सगळी तंबूत माहिती काढून मला द्यायची. आणि ठरलं. माई दुसऱ्या दिवशी आत गेले. त्या शाहिस्ते खानाची सगळी आजूबाजूची खोली बघितली, माघारी आले आणि सांगितलं, नाईक लाल महालातल्या 3 नंबरच्या खोलीमध्ये शाहिस्ते खान स्वतः झोपतो. 4 नंबरच्या खोलीमध्ये स्वतः त्याची बायको पत्नी सह अन्य स्त्रिया झोपतात. नाईक काही सैन्य सोबत आहे. महाराजांकडे बातमी पाठवली. महाराजांनी विचारलं, जायचं कसं. आणि महाराजांच्या डोक्यात एक कल्पना आली. नाईक लाल महालाला एक चोर दरवाजा आहे, तो दरवाजा कुठं आहे माहिती काढा. या माळीला ती माहिती कळे ना, माहिती घ्यावे ना. शेवटी ही बातमी काढायचं काम महाराजांनी भरजी नाईक यांच्यावरती केले. महाराजांचा हुकुमी एक्का भरजी नाईक. खऱ्या अर्थानं त्यांनी तत्कालीन काळात मौलवींचा ड्रेस धारण केला, हातामध्ये धूपम धूपम करत झाडू घेतला आणि गेले लाल महालात गेले. शाहिस्ते खानाला म्हणाले, धूपम धूपम धूपम. शाहिस्ते खानजी हा बोलो ना. हुजूर वो सिवा शैतान है, दिन में आता है शाम को गायब हो जाता है. हमने सुना है वो बहुत जादू टोना करता है. खरं तर महाराजांनी सगळ्या लढाया केल्या अमावस्येच्या रात्री. खरं तर अंधश्रद्धेच्या विरोधात पहिला आवाज उठला महाराजांनी. अमावस्येला चंद्र गायब असला की महाराजांचे मावळे जायचे, चंद्र आला की महाराजांचे मावळे गायब व्हायचे. ही समीकरण होतं. पण हुल उठवली पाहिजे. शाहिस्ते खान म्हणला, क्या करना पडेगा हुजूर, हर कमरे में धूपम करना पडेगा, तब होगा ओ शिवाजी का खात्मा. ऐसा कर लो कर लो कर लो. आणि तिथं भरजी नाईकांनी स्वतःची गुप्तहेरी चालू केली. हातात ती झाडू घेतला, धूपम 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 करत अख्खा महालात धूर उठवला आणि महाराजांकडे आले. राज 3 नंबरच्या खोलीत शाहिस्ते खान, 4 नंबरच्या खोलीत बायको. खाली गेला तर 2 नंबरच्या खोलीच्या पाठीमागं 8 विटांची भिंत बांधले. त्या भिंतीमध्ये आपला चोर दरवाजा लपवलाय. महाराजांनी विचारलं, दिवस कुठला. राज दिवस ठरलाय, तो म्हणजे ईद, मुस्लिम समाजाचा 7वा दिवस, ईदचा दिवस आणि औरंगजेबाच्या साम्राज्याचा 7वा वाढदिवस. एकदम पक्का दिवस आहे. असं
मग काय करायचं? राजे, एक काम करा, तुमच्याच सोयरिकेतल्या एका माणसाचं लगीन काढा. लग्नाची वरात बरोबर लाल महालाच्या बाहेर न्यायची. ज्या दिवशी रमजानचा दिवस आहे, ज्या दिवशी औरंगजेबाच्या 7वा वाढदिवस आहे साम्राज्याचा, त्या दिवशी शाहिस्ते खानानं ठरवले दर 3 तासानंतर तोफेचे 2 बार उडवले जातील. 11 वाजता ज्यावेळी दुसरा बार उडेल ना, त्यावेळी मागचा दरवाजा फोडायचा आणि किल्ल्याच्या आत जायचं. ठरलं. एका सोयरिकाचं लगीन सुद्धा महाराजांनी ठरवलं. पहिली पत्रिका शाहिस्ते खानाला दिली आणि परमिशन काढली की शाहिस्ते खान तुमच्या लाल महालाच्या बाहेरून मिरवणूक गेली तरी चालेल का? आणि परमिशन दिली. दिवस ठरला. रमजानचा दिवस का? दिवसभर हे सैन्य जेवत नाही, दिवसभर हे सैन्य उपाशी राहतं, सायंकाळी अन्न खातं, उपास असतो. आणि सायंकाळी जडान्न खाल्ल्यावरती ही सगळी लोक झोपून जातील आणि नामी संधी आहे आपल्यावरती आक्रमण करायला त्यांच्यावरती. आणि ठरल्याप्रमाणे महाराजांची खऱ्या अर्थानं लग्नाची वरात निघाली. लाल महालांच्या शेजारी जल्लोष चालला होता. डोक्यात एकच, लाल महाल आणि शाहिस्ते खान. स्वतः बहरजी नाईक त्या मिरवणुकीच्या पुढे ढोल वाजवत होते. त्यांच्या पाठीमागे महाराज आणि 300 मावळे, त्यातले 12 रामोशी होते. म्हणजे विश्वास कुणावरती आहे? विश्वास कुणावरती आहे? रामोशी समाजावरती आहे. कारण माहितीये, जिथं जिथं लढाईची भूमिका असते ना, तिथं तिथं तरणी बाण जिगर बाज पोरं लागतात. आणि इथं खऱ्या अर्थानं लढाई करायची आणि लढाई जिंकायची ताकद फक्त एकाच समाजात आहे, ते म्हणजे रामोशी समाजात. हे महाराजांना कळालं होतं. सोबत घेतले बहरजींना. सायंकाळी 11 वाजता लग्नाची मिरवणूक जवळ आली, लाल महालाच्या जवळ आली. शाहिस्ते खान झोपी गेला होता. त्या तीरानं महाराज आले, पाठीमागे गेले, लाल महालाच्या जवळ गेले. नाईकांनी सांगितलं, राजा हिथं आहे ना, इथं चोर दरवाजा आहे. महाराजांनी पाठीमागे उभारले होते संभाजी कावजी, महाराजांचे बॉडीगार्ड. संभाजी चल, संभाजी पुढे गेले, एक लाथ घातली, खऱ्या अर्थानं दरवाजा तोडला. बहरजी नाईक समोर, त्यांच्या पाठीमागे महाराज, पाठीमागे अन्य सैन्य. एक 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 माणूस हात गेला, तलवाऱ्या काढल्या, सपासप युद्ध. एक समोर धिप्पाड माणूस येत होता, नाईक पळत गेले, नाईकांनी तलवार काढली, साप पकडण्यात आली, मेला. शाहिस्ते खान मेला. पण शाहिस्ते खान नव्हता, शाहिस्ते खानाचा मुलगा मारला गेला होता. आणि महाराजांना सांगितलं नाईकांनी, महाराज खोलीमध्ये झोपलाय, हल्ला करा. महाराजांनी तलवार काढली. महाराज लगोलग शाहिस्ते खानाच्या खोलीपाशी गेले. पण दंगा उठल्यामुळे शाहिस्ते खान पळू लागला. त्याच्या पाठीमागे महाराजांच्या डोक्यात एकच, शाहिस्ते खान महाराज आहे. महाराज पळत पळत गेला गेला पळत गेला, बायकांच्या खोलीत जाऊन लपला. कारण त्याला माहिती आहे, जगात छत्रपती शिवाजी राजांचे एकमेव असे मावळे आहेत जे बाईवरती गायीवरती कधीच हात उचलत नाहीत. पण महाराज शांत उभा राहिले. त्या संधीचा फायदा घेऊन खऱ्या अर्थाने एका क्षणात तो बाहेर आला. शाहिस्ते खान जसा बाहेर आला बघितला, महाराजांनी परत संशय काढले. शाहिस्ते खानाच्या मागे बिनघोर मारणार म्हणून महाराज पळत गेले. शाहिस्ते खान जीवानी शिपावू लागला. गेला 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 खिडकीतला उडी मारणार. महाराजांनी तलवार काढली, साप पकडला, तलवार चालवली. जीवावरचं युद्ध 3 बोटावरती निभावलं. शाहिस्ते खान खाली पडला. शाहिस्ते खानाचा सगळे सैनिक तयार व्हायला लागलं. बहरजी नाईक जवळ गेले, राजा निघा, लवकरात लवकर गेलं पाहिजे. सैनिक गोळा होते. राजा ज्या वाऱ्यानं महाराज वरती गेले, त्याच तीरानं महाराज माघारी आले. बहरजी नाईकांनी महालात जायच्या अगोदर 200 घोडी अगोदर खाली तयार करून ठेवली होती. पुढचं प्लॅनिंग. महाराज ज्या वेगानं खाली आले ना, महाराज बरोबर घोड्यावरती जाऊन बसले. आणि बहरजी नाईकांनी सांगितलं, राज लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं आपण जायचं. आणि लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं बहरजी नाईकांनी आपला घोडा ताणला. खरं तर महाराजांचं सैन्य लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं गेलं. जगातला दुसरा गनिमी कावा जो बहरजी नाईकांनी केला, 400 बैल आणि त्या बैलांना मशाली बांधल्या होत्या. आणि 400 बैल त्या लाल महालाच्या विरुद्ध दिशेनं, ज्या साईडला मावळे गेले त्या विरुद्ध दिशेनं म्हणजे कात्रजकडे पाठवले. हे मशाली लावलेले 400 बैल कात्रजकडे गेले. शाहिस्ते खानाच्या सैनिकानं महालावरती बघितलं, अरे हे मावळे गेलेत
कात्रजकडे गेलेत. महाराज गेले होते विरुद्ध दिशेनं. हे सगळे शाहिस्ते खानाचं सैनिक कात्रजकडे गेलं. कात्रजमध्ये पोचलं. 400 बैल दिसली, त्यांना वर बांधलेल्या मशाली दिसल्या, पण महाराजांची माणसं काय दिसली नाहीत. त्यावेळी इतिहास सांगू लागला की भरजी नाईकांनी शाहिस्ते खानाला कात्रजचा घाट दाखवला.